नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांचं ग्राउंड झिरो कव्हरेज। इतकंच नव्हे तर आजच्या भागात आपण देशातल्या सर्वात मोठ्या लढतीसह राज्यातला संघर्ष देखील पाहणार आहोत। कोणत्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही दावे प्रतिदावे सुरू आहेत, तर कोणत्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये संघर्ष पेटलाय, तर कुठे निवडणूक जाहिरातींचं थेट पॉन इंडस्ट्रीशी कनेक्शन जोडलं गेलंय। या सगळ्याच घडामोडींचं विश्लेषण करणार आहोतच। मात्र सुरुवात करूयात 11 मतदारसंघांपासून। राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे, जिथे आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, भारतीय जनता पक्षाचे 4 आणि शिवसेनेचे एकूण 4 खासदार होते। मात्र याच भागामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचं एका अर्थाने राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे। कारण 2019 साली झालेल्या लोकसभेचा निकाल पाहिला तर राष्ट्रवादीच्या 4 पैकी 3 खासदार याच टप्प्यातील मतदारसंघातून आले आहेत आणि त्यामुळे आता होणारा तिसरा टप्पा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र आजची राजकीय परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे बदललेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। शरद पवार आणि अजित पवारांनी वाटा वेगळ्या केल्यात। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसत असला तरी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 जागांवर दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, हेही तितकंच खरं आहे। तर याच 11 जागांवरच्या ठळक लढती पाहूयात आणि त्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लढती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते, तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या सुप्रिया सुळे असा बारामतीतला हा सामना असेल। त्या पाठोपाठ उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर असा सामना उस्मानाबाद असेल। त्या पाठोपाठ लातूरमध्ये भाजपचे सुधाकरराव श्रंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजी काळगे, त्यानंतर सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशा प्रकारचा पुढचा सामना असेल। तर माढ्यामध्ये देखील भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील। एकूण 11 लढतींवरती आपण नजर टाकतोय, त्यातली सांगलीतली लढत देखील चुरशीची ठरेल, कारण भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध उबाठाचे चंद्रहार पाटील अशा प्रकारे असेल पुढचा सामना। त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे अशा प्रकारचा असेल हा सामना। तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातोय, कारण भाजपचे नारायण राणे विरुद्ध उबाठाचे विनायक राऊत अशा प्रकारची ही लढत असेल। तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत कोल्हापूरमध्ये रंगणार आहे। तर हातकणंगलेमध्ये देखील शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध उबाठाचे सत्यजित पाटील। एकूण तिसऱ्या टप्प्यामधील या असतील 11 लढती आणि याच लढतींवरती होता आपला पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत थेटपणे आपल्या पोल सेंटरला। तर झिरो आवर मध्ये आम्ही प्रश्न विचारलेला होता, महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी 7 मे रोजी मतदान कोण बाजी मारणार आहे, महायुती की मग महाविकास आघाडी? हे 2 पर्याय तुमच्या समोर होते आणि आता वेळ झालेली आहे याच प्रत्येक मतदारसंघामध्ये जाण्याची आणि इथली ग्राउंड झिरो स्थिती जाणून घेण्याची। सुरुवात करणार आहोत आपण साताऱ्यामधून। इथे सध्या राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत, त्यांच्या ऐवजी शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली आहे, तर भाजपनं उदयनराजेंना उमेदवारी दिलेली आहे। मात्र त्याआधी साताऱ्यामध्ये महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये मोठा संघर्ष झालेला होता। महिनाभराच्या संघर्षानंतर अखेर भाजपनं उदयनराजेंना उमेदवारी दिली आणि साताऱ्याची लढत स्पष्ट झाली। आज घडीला सातारा मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट सातारा गाठलं। चला आपणही पाहूयात काय आहे मूड साताऱ्याचा।
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडते आणि त्या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। कारण ही निवडणूक छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये शशिकांत शिंदे अशी पार पडते आहे। याबाबतच लोकांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत। मी सध्या सातारा जिल्ह्यातल्या करहर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात आहे। या ठिकाणी आज आठवडी बाजार आहे आणि आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, स्थानिकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर सातारा जिल्ह्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे, कारण उदयनराजे भोसलेंच्या विरोधामध्ये शशिकांत शिंदे आहेत। काय वाटते तुम्हाला, मागच्या अनेक वर्षांमधला इतिहास पाहता यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरेल, काय तुमची प्रतिक्रिया आहे बाबा? या वर्षीची चुरशीची निवडणूक होणार आहे आणि जावलीकरांच्या तर मनात आहे की जावलीतलं एक सीट दिलेली आहे शरद पवार साहेबांनी, तर जावलीतल्या लोकांची इच्छा आहे की जावलीतली सीट आमची एवढ्या वर्षानं लोकसभेला दिलेली तर ती जावी दिल्लीमध्ये, अशी एक इच्छा आहे आमची। पण केंद्रामध्ये बऱ्याच लोकांची आमच्या मनात आहे की मोदी सरकारच असावं म्हणून, पण जावलीकरांची तर इच्छा आहे की शशिकांत शिंदे लोकसभेला जावे म्हणून। मोदी सरकार का असावं? मोदी सरकारची आता प्रगती दिसते साहेब, मोदी सरकारनं प्रगती केलेली आहे, जरी काही असेल तरी मोदी सरकारची प्रगती पण तेवढी झालेली आहे। रस्ते झालेत, अनेक त्यांनी अडचणी सोडवलेल्या आहेत, म्हणून ते केंद्रामध्ये पाहिजेत आम्हाला। शशिकांत शिंदे का? शशिकांत शिंदे म्हणजे आमची जावलीची एक शान म्हणून, आणि जावलीतला एक माणूस आहे, तळपदार माणूस आहे, तरुण माणूस आहे, आणि जावलीला आत्तापर्यंत लोकसभेसाठी कोणी एकही उमेदवार दिला नव्हता, तर त्या माध्यमातून शरद पवार साहेबांनी एक उमेदवार दिलेला आहे जावलीमध्ये। तर एक जावलीकरांची आणि आमची वैयक्तिक इच्छा आहे की ते लोकसभेला जावे म्हणून। लोकसभेच्या बाबतीमध्ये सेंट्रल लेवलला BJPने जे काम केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे। आत्तापर्यंत काँग्रेसचा कार्यकाळ झाला, त्यानंतर BJPचा, पण BJPच्या कार्यकाळामध्ये जे निर्णय होतात कुठले पेंडिंग राहिले नाहीत, जे झालं ते चालू झालं। आणि राहिला विषय आमच्या दुसऱ्या उमेदवाराचा, आता इथे एक राजे आणि शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेबांचं काम आमदार म्हणून आम्ही पहिल्यापासून पाहिलं आहे, आमदार म्हणून त्यांचं काम चांगलंच होतं। त्यांचं काम जरी चांगलं असलं तरी आमदार म्हणून आम्हाला आवडतात ते। सेंट्रलला आम्हाला BJPच पाहिजे, म्हणून आम्हाला उदयनराजे। साताऱ्यात उदयनराजे पाहिजेत असं म्हणणं आहे, कारण केंद्रामध्ये मोदी सरकार आहे। आमचे एक माथाडी कामगारांचं खंबीर नेतृत्व म्हणून शशिकांत शिंदे हे खासदार व्हावेत ही आमची इच्छा आहे। सातारा लोकसभेबाबत बोलायचं झालं तर शशिकांत शिंदे निवडून येतील, आणि लोकांमधले पण वातावरण बघता आहे का नाही, शशिकांत शिंदे 100% निवडून येतील। कारण की उदयनराजे हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे राजे, त्यांचा आदर हा राखलाच पाहिजे। पण ते मागच्या 10 वर्षात निवडून आले होते, लोकांना ते लोकांच्या संपर्कात कमी आहेत, आणि लोकांना पण त्यांच्या संपर्कात म्हणजे येऊ शकत नाहीत, असा त्यांचा दबदबा आहे। त्यांनी खासदार म्हणून लोकांच्या संपर्कात येऊन लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, ते त्यांच्याकडून काही झालेलं नाही। आणि हे नेतृत्व असं दमदार नेतृत्व आहे, लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या समस्या सोडवणार आहे, त्यामुळं आमदार शशिकांत शिंदे निवडून आले। परंतु सूरज, असं म्हटलं जातं साताऱ्यामध्ये की मानगादीचा मत गादील। नाही, मानगादीला मत शशिकांत शिंदेंना। छोटे छोटे व्यावसायिक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांची देखील आपण मतं जाणून घेणार आहोत। आजी, गाव कुठलं? मी बामणोलीचे प्रभावती हनुमंत तरडे। सध्या सातारा जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक आहे, उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत आहे। काय वाटतं तुम्हाला या दोघांबद्दल? आम्हाला की वाटतं की आपलं मोदी सरकार सत्यानं त्याची निवडून यावं, त्यांनाच मतं पडावी ती। का बरं? हां, त्यांनी बी काय काय काम केलेली आहे ती, आणि सगळ्याचं आपलं रक्षण म्हणा, कुणाचं काय इकडे तिकडे आहे का नाही केलेलं आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली ही परिस्थिती आहे। आम्ही माणूस बघणार नाही, पक्ष बघणार नाही, माणूस बघून आम्ही मतदान करणार आहोत, अशा पद्धतीच्या या स्थानिकांच्या प्रतिक्रिया। कॅमेरामन अरविंद वारकेसह निलेश बुधावले, ABP माझा, सातारा। तर आता साताऱ्याचा मूड पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत जेजुरीमध्ये। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाकडे आशीर्वादासाठी येणाऱ्या भाविकांची नेहमीच गर्दी असते। अनेकदा तर राजकारणी देखील खंडेरायाकडे त्यांना अनुकूल असा कौल मागतात। सध्या सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही खंडेरायाच्या दर्शनाला येणारे भाविक, खंडेरायाचे पुजारी आणि जागरण गोंधळ घालणारे वाघ्या मुरळी यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मतदारसंघामध्ये राजकीय वारं कुठल्या दिशेने वाहतंय आणि कौल कुणाला मिळू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केलाय। चला तर पाहूया।
सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय आणि हा जेजुरीचा गड बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये येतो. इथे हे जागरण गोंधळ घालणारे वाघ्या मुरळी या ठिकाणी खंडेरायाला कौल मागतायत आणि त्याचबरोबर काही भाविक आहेत, काही नवपरिणी जोडपी आहेत जी खंडेरायाच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलेली आहेत. खंडेरायाचा कौल कोणाला मिळणार? मोठी रंगत आहे लढतीत. आता रंगत तर भरपूर आहे, पण कसं असतं, जो प्रजेची सेवा करेल, जनतेची जी सेवा करेल, आमच्या महाराजांचा कौल त्यांच्याच पाठीने. अच्छा, कधी तुम्हाला काय वाटतं? मोठी रंगतदार लढत आहे ते सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बरोबर. कौल कोणाला मिळेल? तर आता हे कसं आहे, या ठिकाणी आम्ही कलाकार मंडळी, तर आमच्या स्वतःच्या समस्या म्हणजे काय आहे, जे कलाकार ज्यानंतर ज्येष्ठ होतात त्याच्यानंतर त्यांच्या थकल्यानंतर सरकारने कुठल्या तरी त्यांना मानधनाचा निधी द्यावा, त्यानंतर त्यांचं कुठेही असं काहीतरी हाल होऊ नये म्हातारपणी. आता आम्ही जोपर्यंत आमचे हातपाय चालतात तोपर्यंत आम्ही देवाचं कार्य करत राहतो, पण काही कालांतराने जर आमचे हातपाय थकले तर भविष्यामध्ये आम्हाला काही निधी नाही किंवा मानधन हे मिळालं. म्हणजे तुमच्या समस्या जो सोडवेल त्याला खंडेराया कौल देईल असं तुम्ही म्हणताय. हे एक नवपरिणीत जोडपं आहे. कधी झालंय लग्न तुमचं? 2 दिवस झाले, 28 तारखेला झालं. अच्छा, बरं. शुभेच्छा तुम्हा दोघांना. कुठून आलात तुम्ही? बारामतीच्या जवळ वालचनगर म्हणून गाव आहे. अच्छा, बारामतीचेच आहात. मग काय आता? हा नाही, गल्ला आता कसं आहे, प्रचार चालणार आहे, निवडणूक आहे म्हणल्यावर प्रचार चालणार आहे. तर खंडोबाचा कौल कुठं जाणार ह्याच्यापेक्षा तुम्ही याच्या आधीवर काय केलं, आणि प्रचार तर सगळेच करतात. प्रचार करून काय तुम्ही काम करा, समाजाचे प्रश्न सोडवा, लोकांचे प्रश्न सोडवा, तुम्हाला त्या प्रचाराची गरजच पडणार नाही. काय राजकीय वारं कुठल्या दिशेने वाहते? काय वाटतं? राजकीय तर सध्या बीजेपीच आहे, पण जो चांगलं कार्य करेल त्याला हमखास जय मल्हार पावणार. कोण चांगलं काम करते? बीजेपी चांगलं? मला पण एवढी आयडिया नाहीये, का तर निवडणुकीच्या पिरियड मध्येच राजकारणी लोक फक्त मत मागायला येतात, पण इतर वेळेला बाकी ज्या समस्या आहेत त्या समस्या पण सॉल्व्ह केल्या. आम्ही लेडीज आहे, मी गृहिणी आहे, तर आम्हाला उद्योगधंदा काहीतरी प्रोत्साहन म्हणा, काहीतरी आम्हाला जर भेटलंच तर आम्ही करू शकतो त्या गोष्टीकडे. आता खरं बघायला गेलं तर काँग्रेसच्या काळात गॅस मेन, मी गृहिणी आहे, मेन गॅसचा भाव 400 रुपये होता. आताच्या कंडिशनला 1100 रुपये गॅसची कंडिशन आहे. तर मला 2 मुलं आहेत, आर्थिक सगळा कौल बिघडला जातो म्हणून अशी कंडिशन आहे. ऍक्च्युली सगळा भ्रष्टाचारच आहे, फक्त सत्ता पाहिजे लोकांना, बाकी काय नाही. खंडेरायाकडे लोक कौल मागण्यासाठी येतात. खंडेराया जे बरोबर आहे त्या बाजूनी कौल देतो. तुम्हाला काय वाटतं? ज्या भागातून आला, किती म्हणजे चुकीचं काम झालं. 110 मतं बीजेपीला होती, म्हणजे जन्मतसा कौल त्यांच्याकडे होता. पण हे ज्यांचे 40, त्यांचे 45 असे 3 जण एकत्र आले, म्हणजे लोकांच्या मताला किंमतच नाही. लोकांनी ज्यांना मतं दिली 110 सीटं त्यांची होती. भारतीय जनता पक्षावरती अन्याय झाला तसं नाही म्हणत मी, अन्याय झाला शेवटी त्यांनी पण घेतलंच ना, अजित पवारला घेतलंच की त्यांनी. मग म्हणजे जिथं भ्रष्टाचार आहे त्यांना तिकडे क्लीन चिट देतात, तिकडे घेतात. सगळीकडनं सारखीच आहे, हे येऊ द्या ते येऊ द्या. बंगले त्यांचेच होणार आहेत, फॉर्च्युनर त्यांच्याच असणार आहेत. मंडळी कुठून आलात? भिगवणावरून आलोय मी. इंदापूर तालुका, इंदापूर, बारामती लोकसभा. कोणाची हवा आहे मग? हवा काय दोन्हीची व्याही सारखीच. असं नाही, वारं दोन्ही बाजूने वाहत नाही, कुठंतरी एकाच दिशेने वाहत. दादांचे दादा. अच्छा, दादांचे अजितदादा इंदापूरमध्ये दादांची. अच्छा, बोला. सुनेत्रा वहिनी. सुनेत्रा वहिनी. कशामुळे सुनेत्रा वहिनी? कार्यकर्ते त्यांचे त्या सरचिटणीस आहे, चांगले काम करतात. आपल्यासोबत इथले पुजारी आहेत. खरं तर अनेक नेते या ठिकाणी येतात, सर्वच पक्षांचे या ठिकाणी खंडेरायाला कौल मागण्यासाठी इथे येत असतात. तुमचा काय अनुभव आहे पुजारी म्हणून? पुजारी म्हणून असा अनुभव आहे की सर्वच पक्षाचे इथे भाविक म्हणून दर्शनासाठी सर्वच भक्त म्हणजे देवापाशी मागण्यासाठी येतातच की मला याच्यातनं यश मिळू द्या, आम्हाला विजय करा, आम्ही तुम्हाला भंडारा खोबऱ्याने उधळून करू विजय झाल्यानंतर. असं अनुभव भरपूर जणांना आलेले. खंडोबा नवसाला पावणारा देव आहे. खंडोबा महाराष्ट्राचा कुलदैवत आहे आणि खंडोबाला नवस केल्यानंतर नवसाला पावणारा कुलदैवत आहे खंडोबा, जेजुरीचा खंडोबा. आणि असे भरपूर राजकीय व्यक्ती इथं दर्शनासाठी येतात
आणि सर्वांनाच आम्ही आशीर्वाद देतोच की बाबा विजयी होऊन यावं. आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनाच देता, पण अनुभव काय आहे इथे येणाऱ्या नेत्यांमध्ये? म्हणजे खंडोबाचा कौल कोणाच्या बाजूनी राहतो? सर्व जो येणार भाविक श्रद्धेने येणार आणि तो जो नवसभर बोलतो आणि नवसाला पावल्यानंतर तो येतोच ना. राजकीय कुणी आलं निवडून आल्यानंतर येणारच भाविक देवापाशी. खंडेराया, रक्षणकर्ता, तारणकर्ता, आदर्श असा नेता लोक आपल्या नेतृत्वामध्ये पाहत असतात. नेतृत्वाने प्रयत्न करायचा असतो या अपेक्षांना खरं उतरण्याचा. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, गडजेजुरी. आणि आता जेजुरीमधून आपण जाऊयात पुण्यामधील हिंजवडीमध्ये. आता इथे नेमकी काय स्थिती आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे. या नणंद भावजाईंच्या लढतीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असेल ती शहरी मतदारांची. म्हणूनच की काय, बारामती लोकसभेचा भाग असणाऱ्या हिंजवडीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनी जोमानं प्रचार केलेला आहे. पण या प्रचारामध्ये IT अभियंत्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर कुणी भाष्य केलं का? दोघींपैकी नेमकं कोण त्यांचे प्रश्न सोडवेल? नरेंद्र मोदी, राहुल गांधी ही IT हब उभारणाऱ्या शरद पवारांकडे पाहून यावेळी मतदान करणार? फक्त नेटकरी म्हणून मतदान करणार की शेतकरी म्हणूनही विचार करणार? याबाबत IT अभियंते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी नजीम मुल्ला यांनी. जगाच्या नकाशावर IT हब म्हणून हिंजवडीची एक वेगळीच ओळख आहे आणि हाच हिंजवडी बारामती लोकसभेचा भाग आहे. या हिंजवडीमध्ये आता लोकसभेच्या अनुषंगाने दोन्ही उमेदवारांनी म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींनीही इथं येऊन जोमानं प्रचार केलेला आहे. त्यांनी वेगवेगळे मुद्दे इथं मांडलेले आहेत आणि याच अनुषंगाने आपण या ITNशी चर्चा करणार आहोत. कारण हे ITNs बारामती लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. नेमके तुमचे प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नावरती या दोघींपैकी कोणी भाष्य केलं का? मी पुण्यामध्ये जवळपास 15 वर्ष झालो आहे. मला सर्वांबद्दल आदर आहे कारण मला पुण्याच्या बाहेर नाही जावं लागलं माझ्या नोकरी करता. बट अगदी बेसिक्स कन्सर्न्स आहेत आमचे. मी आज 30% टॅक्स पेयर आहे, पण मला पाण्याकरता सेपरेट पैसे द्यावे लागतात. याच्यापेक्षा म्हणजे आणि तत्सम बरेच प्रॉब्लेम्स आहेत. पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी आम्ही पूर्णपणे विकत घेतो. सांडपाणी कुठे सोडायचं याचं काही उत्तर नाही आहे. माझा मुलगा शाळेत जातो, तो एवढी फीस भरतो जेवढी मी 1ली ते 10वी नव्हती भरली. लाईटचं आमच्या इथे काहीही प्रोव्हिजन नाही आहे. मला माहीत नाही आहे कधी लाईट जाणार आहे, कधी राहणार आहे आणि तत्सम बरेच इश्यूज आहेत. पण गेल्या 15 वर्षामध्ये मी हिंजेवाडीमध्ये ज्या पेसने चेंजेस बघायला हवे होते तसे काहीही झालेले नाही आहेत. तुम्ही IT सारख्या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना ज्यांच्याकडनं तुम्ही 30% टॅक्स घेताय, 40% टॅक्स घेताय आणि त्यांना तुम्ही पाणी देऊ शकत नाही, त्यांना तुम्ही लाईट देऊ शकत नाही. महाराष्ट्र लेवलला आय थिंक त्याचं मुख्य कारण जे आहे ते पॉलिसी आहे. महाराष्ट्राची ITS पॉलिसीज ही 2014-15ला आली, नंतर 2023ला आली. 8 वर्ष आपण जर पॉलिसी बनवायला लावतो आणि तेही IT सारख्या वेगवान क्षेत्रात, तर त्याचा रिझल्ट कुठेतरी ग्राउंड लेवलला दिसणारच. प्रचारात हा मुद्दा दिसतोय का? पण प्रचारात हा मुद्दा आम्ही मांडतोय की ह्या गोष्टींची गरज आहे. जसं आता भिंगे म्हणाले की नेत्यांना याची जाण आहे का? होतीये. तर कुठेतरी सेंटरमध्ये एक पार्टी आहे, लोकल काहीतरी दुसरीच पार्टी आहे, त्यांचं एकमेकांशी जुळत नाही आहे, त्याच्यामुळं इतकी डेव्हलपमेंट होत नाही, असंच एक साधारण मत आमचं आहे. तर पुढे जाता हेच अपेक्षित आहे की जी कुणी पार्टी सेंटरमध्ये येईल तीच लोकल पण असावी, जेणेकरून विकासाचा निधी असेल किंवा जे डेव्हलपमेंट साठी निधी असेल तो ते प्रोव्हाइड करतील, त्याला आडकाठी करणार नाहीत. सामान्य माणसाच्या बाबतीत कोणी विचार करताना मला दिसलेलं नाही आहे. एकच अपेक्षा आहे, आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतो, मग तो कोणतंही असो. आमच्यासाठी राजकारण हे पार्टी नाही, आमच्यासाठी राजकारण म्हणजे समाजकारण. तर समाजकारण ज्यावेळेला होतं त्यावेळेला सामान्य माणसाचा जो वर्किंग क्लास आहे त्याच्या बाबतीतला एक सेन्स घेऊन लोकांना सपोर्ट करावं हीच आमची अपेक्षा आहे. शेतकरी आणि नेटकरी, ITNsने आम्ही नेटकरी म्हणतो कारण की सगळं काम आमचं नेटवरतीच होतं. तर शेतकरी आणि नेटकरी दोघंही महत्त्वाचे आहेत आणि जर प्राधान्य द्यायचं राहिलं तर नेहमी शेतकऱ्यालाच दिलं पाहिजे. शेतकरी आणि नेटकरी दोघांचा विचार कोण करू शकतो? जे गेले 70-80 वर्ष दोघांचा विचार करणारी सरकार असेल आणि जे गेले 20 वर्ष दोघांचा विचार जो रिझल्ट ओरिएंटेड दिसेल अशालाच आम्ही मतदान करेल. तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार. तुम्ही म्हटलंय की शेतकऱ्यांचा विचार करणार आहे,
तर आता शेतकऱ्यांचा विचार केला जातोय का? शेतकरी आंदोलन इतक्या मोठ्या पातळीवर झालं, तिकडे आपल्या पंतप्रधानांनी लक्षच दिलं नाही. तर हे जे मुद्दे आहेत की म्हणजे शेतकऱ्यांकडे लक्ष, जो चांगल्या पॉलिसीज आणेल, आता गव्हर्नमेंटमध्ये राहुल गांधी येवो, मोदी येवो, पण त्यांच्या पॉलिसी स्ट्रॉंग असल्या पाहिजे. शेतकऱ्यांना जसं दादा बोलले की हमी भाव मिळाला पाहिजे, आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मिळायला पाहिजे. तर हे मुद्दे जे घेतील ते आम्हाला लोक पाहिजे. आणि याच मतदानावेळी सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे या दोघांपैकी नेमके हे ITS कुणाला मतदान करतील हे त्यांच्या मतातून स्पष्ट झालंच असेल. नाजिमुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पुणे. थेट ग्राउंडवरती जाऊन त्या ठिकाणच्या नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या त्या पाहिल्यानंतर आता सोशल मीडियामधील प्रतिक्रिया पाहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण पाहूयात आजच्या भागातील पहिला प्रश्न आणि त्या प्रश्नावरील तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आणि ते जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर माझानं विचारलेला 0 आवर मधला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी 7 मे रोजी मतदान, कोण बाजी मारणार आहे? 2 पर्याय तुमच्याकडे होते, महायुती की महाविकास आघाडी. त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात? X वरती प्रतिक्रिया आहे राजू थोरात यांची, म्हणतात महाविकास आघाडीला यश मिळेल. युट्यूबवरती राम सिसोदे म्हणतात काहीही झालं तरी महायुतीच्या मागच्या कारनाम्यामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात आक्रोश आहे. संतोष गायकवाड म्हणतात महाविकास आघाडी आली पाहिजे. युजी मोरे म्हणतात महाविकास आघाडी अधिकाधिक जागा मोठ्या फरकानं जिंकतील. फेसबुकवरती संभाजी निवले म्हणतात भाजपच्या राजकारणाला मतदार वैतागला आणि त्यामुळे महाविकास आघाडीच बाजी मारणार. तर सोमनाथ सावंत म्हणतात महायुतीची बाजू मजबूत आहे. शिवम म्हणतात इंस्टाग्रामवर तिसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असणार आहे. तर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता थेटपणे जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. जनतेने नेमका काय पोल दिलेला आहे, काय कौल त्यांनी दिलेला आहे तो पाहूयात. एकूण आपल्याला युट्यूबवरती मतं प्राप्त झाली आहेत आज 1,48,000 आणि त्यापैकी महायुती म्हणतात 20%, महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत 80%. इंस्टाग्रामवर एकूण मतं प्राप्त झाली आहेत 4,000 मतांपैकी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीकडे आहेत 42%, 58% म्हणतायत महाविकास आघाडी. त्यानंतर X वर एकूण मत आहेत 1500, या 1500 मतांपैकी महाविकास आघाडीकडे आहेत 72%, महायुती 28%. तर फेसबुकवरती देखील प्राप्त मतं जी आहेत त्यानुसार पाहायला गेलं तर महायुती 26%, 74% महाविकास आघाडी. ही निवडणूक महाराष्ट्रामधील 2 माणसांसाठी जास्त महत्वाची आहे, अगदी अस्तित्वाची असणार आहे, मेक ऑर ब्रेक असणार आहे. त्यातले एक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कारभाराविरोधात बंड उठाव करताना या दोघांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलीच नाही तर आयुष्यातली सर्वात मोठी जोखीम पत्करलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे खरे वारसदार आपणच आहोत हे यांना आता सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठीच महाशक्तीनं सगळी ताकद या दोघांमागे उभी केलेली आहे. त्यातही अजित पवार यांचा जास्त कस लागणार आहे, कारण मामला फक्त पक्षाचा नाही आहे तर कुटुंबाचा, परिवाराचा, नात्याचा देखील आहे. ज्या 4 जागा अजित पवार लढवतायत त्यातल्या बारामती, रायगड, धाराशिव या 3 जागांवर 7 तारखेला मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान आहे. तर सध्या सगळा फोकस हा मुक्काम पोस्ट बारामतीवरती असला तरी देखील या 4ही जागा जिंकण्यासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्व शिलेदार सर्वस्व पणाला लावताना दिसत आहेत. जितक्या जास्त जागा जिंकतील तितका आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे त्यांना सांगता येणार आहे. तसंच दादांना राष्ट्रवादी पक्षावरती आपली पकड मजबूत करता येणार आहे. आपणच खरे राजकीय वारसदार हे देखील सांगता येणार आहे. तसं झालं नाही तर मात्र अजितदादांसमोर फार कमी पर्याय उरतील. आगामी विधानसभेसाठी सुद्धा त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल. बाबाही गेला आणि दशम्याही गेल्या अशी स्थिती होऊ शकते. तसं होऊ देणं अजित पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला परवडणार नाही. एक सीट महत्वाचं असल्यामुळे राष्ट्रवादीनं चांगलं परफॉर्म करणं
ही भाजपची सुद्धा तितकी जास्त गरज आहे आणि त्यामुळेच शिंदे फडणवीसांपासून ते मोदी शहांपर्यंत सगळेजण अजितदादांना सर्व ते सहकार्य करताना दिसतायत। त्यांच्या या प्रयत्नांना पहिला कस जो आहे तो 7 तारखेला लागेल। आवश्यक मतदान करून घेण्यावर दोन्ही बाजूचा तिन्ही पक्षांचा भर असेलच। आर पारच्या या लढाईमध्ये कुणाला यश येतं याकडे आपलं लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।